करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार बुधवार 26 फेब्रुवारी 2025. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, महाशिवरात्री. समर्थ म्हणाले आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. सामर्थ्याचं ज्याप्रमाणे आपण स्मरण करत असतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर. दर वेळेला आपण प्रार्थना म्हणत असतो. प्रत्येक वेळेला आपण त्या महेशांचं बघा स्मरण करत असतो. ब्रह्मा विष्णू आणि महेश, उत्पत्ती स्थिती आणि संहार, आणि त्याच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म. का भाग दिलेला आहे? आज महाशिवरात्री, दिवस सुद्धा उत्तमाचा आहे. महाशिवरात्री आपण 2-3 दिवस अगोदर प्लॅनिंग करून ठेवतो. आपल्या घरामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण असतं, परंतु 2-3 दिवस प्लॅनिंग कशासाठी? मंदिरात जाण्यासाठी नाही, तर तिथे भरलेली जत्रा पाहण्यासाठी. आपल्या बाजूला असणारं बघा प्रत्यक्षपणे मंदिर, तिथे कुठून कुठून लोक कितीतरी लांबून प्रवास करून त्या मंदिराला बघा प्रत्यक्षपणे भेट देतात, दर्शन घेत असतात. परंतु आपल्या बाजूला असणाऱ्या मंदिरामध्ये बघा असणाऱ्या भगवंताचं आपण कधी दर्शन घेतलं नाही, कारण ती सुद्धा एक मूर्ती आहेच ना. जरी फोटो असेल, मूर्ती असेल, तरी नमस्कार करणं गरजेचंच आहे. परंतु बघा आपण तिथे कधीही गेलो नाही. खरा देव तो अंतरी चोरला से, सद्गुरु विनु तो सर्वथाही न दिसे. जरी आपल्याला जाता आले नाही, एखाद्या कामानिमित्त एखादा आजार असतो, त्या आजारपणामुळे आपल्याला शरीर साथ देत नाही, मग देव आपल्याला कोपेल का हो? देव रागवेल का? काय हो? अजिबात नाही. दिनाचा दयाळू आहे तो, मनाचा मावाळू आहे, आपल्यासारखा नाहीये. आपला देह नाशिवंत आहे, तो शाश्वतीचा आहे. बरोबर की नाही? रागवणारे आपणच आहोत. आपला देह सुद्धा उत्तमाचा आहे, स्वच्छ आणि निर्मळ आहे, परंतु आपण आपल्या विषय विकारांमधून आपला देह हा खराब होत चालला. आपल्या बाजूला असणारं मंदिर, त्या मंदिरामध्ये आपण कधी टोकावलो नाही. लोक लांबून प्रवास करणारी विचार करायची. आपण विचारात बसायचो की एवढी लांबून लांबून लोक येतात आणि आपण दर्शन सुद्धा घेतले नाही. परंतु तिथे असणारा बघा प्रत्यक्षपणे प्रसाद आपण खायचो आणि निघून जायचो. आपल्या घरामध्ये सुद्धा आज आनंदाचं वातावरण आहे. आपल्या घरातील सुद्धा लोक बघा प्रत्यक्षपणे कुटुंबातील सदस्य मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला सुद्धा आपली आई म्हणत असते, वडील म्हणत असतात, बाबा म्हणत असतात,
भाऊ म्हणत असतं, बहीण म्हणत असते की चला आमच्यासोबत, आपल्यासोबत. परंतु आपण काय करत असतो, तिथे जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु तिथूनच आपण यू टर्न घेतो, तो डायरेक्ट जत्रेमध्ये. बरोबर की नाही? म्हणजे आपल्याला भगवंताची जाणीव, भगवंताची ओळख आपल्याला झाली का हो? नाही झाली. आपल्याला कळलं का भगवंत म्हणजे काय आहे? ज्याने संपूर्णपणे आपल्याला जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे, त्याचीच जाणीव आपल्याला होत नाहीये. कारण आपल्यामध्ये असणाऱ्या अंतरीचा अंतरात्मा जो आपल्या हृदयामध्ये वास्तव्याला आहे, त्याची जाणीव आपल्याला झाली नाहीये. विचार करा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. आणि आज सुद्धा दिवस उत्तमाचा आहे. आपल्याकडून सतत नामस्मरण व्हायला हवं. जर नामस्मरणच होत नसेल तर काही जरी केलं तरी जमा नावे शून्य. आपण जत्रेमध्ये जातो. जत्रेमध्ये गेल्यानंतर बघा, सकाळी जे आपण घरातून बाहेर पडलो, आईवडिलांसोबत, पत्नीसोबत, भावा बहिणींसोबत, आपण सर्वांसोबत आपण बाहेर जेव्हा पडलो, त्यावेळी जत्रा सुद्धा भरली होती, लोक सुद्धा येत होते. परंतु आपण देवाचं दर्शन घेतलं नाही. परंतु जत्रेमध्ये सकाळी बाहेर पडलो तर रात्री बघा 12-1 वाजले, त्यावेळेला आपण घरी आलो. आई म्हणायची, बाबा म्हणायचे, अरे मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया. आपण कारण काय दिलं? तिथे रांगेत उभं राहायला पाय दुखतात. काय सांगितलं? रांगेत उभं राहायला पाय दुखतात. परंतु सकाळी देह घराबाहेर पडला होता, तो रात्री 1 वाजेपर्यंत राहिला, आता पाय न दुखले. म्हणून समर्थ म्हणाले, फक्त कारण असतं, निमित्त असतं, परंतु भगवंत कधी कोणावर रागवत नाही. कारण आपण जसे कर्म करू ना, तसेच आपल्याला भोगणं आहे. म्हणून आजचा दिवस उत्तमाचा आहे, महाशिवरात्री आहे. बरोबर की नाही? आपण सुद्धा नमस्कार करणं आहे. कारण ज्या प्रकारे आपल्याला जोपर्यंत भगवंताची ओळख, भगवंताची जाणीव होत नाही, तोपर्यंत आयुष्य काय आहे, जीवन काय आहे ते कळणार नाही. बरोबर की नाही? आपण हार फुलं घेऊन जातो, हा सुद्धा दुसरा भाग दिला, आणि देवापुढे ठेवत असतो. नारळ असू दे. आता दुधाचा अभिषेक करायचा. आता दूध संपूर्णपणे आपण ओतून येतो. काय केलं? परंतु आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना आपण दुधाचा चहा देत नाही. विचार करा, आपण कुठे चुकतो हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. देवाने संपूर्णपणे दिलेलं आहे, तरी सुद्धा आपण तिथे कमजोर पडत असतो. भाग का द्यावा लागला? समर्थ म्हणाले, आपण आपलीच किंमत कमी करत असतो. देवाच्या दर्शनासाठी आपण गेलेलो आहोत. जो आपण नैवेद्याचा ताट घेऊन गेलेलो आहोत, त्यामध्ये सुद्धा प्रसाद असतो. परंतु प्रसाद हा प्रसादासारखाच असावा.
परंतु आपण काय करत असतो, बरोबर की नाही? जशी आपल्याला भूक लागते त्याप्रमाणे आपण खात असतो. एक प्रकारे बघा ती लाईन लागली असते, प्रसादालय म्हणून नाव असतं. परंतु भाग कसा दिलेला आहे? दर्शनासाठी आपण गेलो नाही, परंतु प्रसादासाठी उभे राहिलो. त्याने सर्व सोयी सुविधा करून ठेवलेली आहे. लोक विचारतात, अरे दर्शन झालं? हो, सकाळी 5 वाजता आलो. सर्वजण आमच्या घरातून दर्शनासाठी आलेले आहेत. दर्शन झालं? हो झालं. म्हणजेच आपण तिथे सुद्धा खोटं बोललो. दर्शन झालं म्हणून आम्ही प्रसादासाठी आलेलो आहोत. आता बाकीचे लोक अजूनपर्यंत मागेच आहेत, परंतु आपण खोटं बोलून इथं आलेलो. म्हणजे भाग कसा दिलेला आहे? जत्रेमध्ये गेल्यानंतर अनेक प्रकारचे खेळणी असतात. आपली मुलं, आपल्या मुली बघा प्रत्यक्षपणे जे जे पाहिजे ते मागत असतात. त्यांना आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु भाग समर्थांनी कसा दिलेला आहे? आपण सुद्धा देवाकडे काय मागणी करावी हे सुद्धा आपण आपल्या बघा प्रत्यक्षपणे आपल्याला कळलं गेलं पाहिजे. परंतु आपण काय मागत असतो हेच आपल्याला कळत नाही. देवाने सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे, परंतु शुद्ध बीजापोटी फळे रसाळ. आपल्याला सुद्धा ही जाणीव असली पाहिजे. ज्या प्रकारे एखादं बीज जमिनीमध्ये पेरलं जातं त्याचप्रमाणे ते रोप उगवतं. मग त्याचप्रमाणे आपण सुद्धा परमेश्वराची उपासना, परमेश्वराचं नामस्मरण या आपल्या अंतरीमध्ये पेरलं पाहिजे. जेव्हा जेव्हा आपल्यावर बघा प्रत्यक्षपणे प्रसंग संकट येईल त्यावेळी आपला देह बघा प्रत्यक्षपणे त्या नामस्मरणामध्ये असेल. आणि आलेला प्रसंग केव्हा दूर होऊन जाईल हे तुला सुद्धा कळणार नाही. एवढी मोठं सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहे. म्हणून दिवस उत्तमच आहे. महाशिवरात्री, शिवपूजन कसं करायचं, कशी पूजा केली जाते, बरोबर ना? आपण जातो आणि फक्त दूध ओतून येतो, परंतु दुधाचा अभिषेक, दुग्धाभिषेक का केला येतो याचा कोणी अजूनपर्यंत विचार केला का? बरोबर. परंतु काय भाग आहे शोधलं पाहिजे. शोधा म्हणजे सापडे, बरोबर की नाही? आपण आपले पुण्य आणि आपले पाप बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे. आयुष्य आहे, आयुष्यामध्ये जसं पाप असतं तसं पुण्य असतं. आता आपली पाप संपूर्णपणे धुतली गेली पाहिजेत. म्हणजे आता पाप कुठे धुतली जातात? पाप धुतली जात नाहीयेत, तर पाप सर्व प्रकारे निघून गेली पाहिजे. एक म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रवण, मनन आणि निजध्यास या त्रिवेणी संगमावर जर आपला देह उत्तमाचा असेल तर नक्कीच आपल्या असणारी जी पाप आहेत ती नक्कीच निघून जातील आणि पुण्याई आपली शिल्लक वाढत राहील. म्हणून दिवस उत्तमाचा आहे, सामर्थ्याचा आहे. त्याच प्रकारे आपल्याला नामस्मरण हे नक्कीच करता आलं पाहिजे, कारण आपल्याच अंतरीमध्ये प्रत्यक्षपणे भगवंत आहे. खरा देव तो अंतरी चोरला से, सद्गुरु वीन तो सर्वता हीन दिसे. जय जय रघुवीर समर्थ.